ज्या ठिकाणी ही घटना घडलेली होती त्या ठिकाणी आतापर्यंत मोबाईल टॉर्चच्या माध्यमातून काम सुरू होतं, त्यामुळे वेगवेगळ्या अडचणी या ठिकाणी प्रशासनाला येत होत्या। त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून तातडीने जनरेटर असतील किंवा मोठमोठाले लाईट असतील किंवा इलेक्ट्रिक इंजिनियर वायर्स हे सर्व अद्ययावत स्टाफ या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे अधिकाऱ्यांची पाहणी असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टीची या ठिकाणी पंचनामा करण्याचं काम जे सुरू आहे त्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये, प्रत्यक्षात वस्तुस्थिती या ठिकाणी समोर यावी। त्यामुळे या ठिकाणी जे आहे आता रेल्वे प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठमोठे फोकस या ठिकाणी लावले जात आहेत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी ज्या प्रवाशांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केलेला होता त्या प्रवाशांचे कपडे जे आहेत या ठिकाणी जे दिसत आहेत दृश्यांमध्ये ते कपडे या ठिकाणी फाटलेले आपल्याला दिसत आहेत। अशा संपूर्ण घटनास्थळाचा व्यवस्थित प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण रेल्वे विभागाचे असतील, रेल्वे पोलीस दलाचे असतील किंवा महाराष्ट्र पोलीस दलाचे असे सर्व अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे। तर दुसरीकडे जे आहे या ठिकाणी भारतातले रेल्वे विभागाचे जे अधिकारी आहे, महाराष्ट्रातले रेल्वे विभागाचे मुंबई नाशिकचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी काही वेळातच पोहोचणार आहेत आणि त्यांच्याकडूनही या घटनेची माहिती घेतली जाणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटासुद्धा तैनात आहे। रेल्वेचे वार्डमन असतील किंवा इतर जे कर्मचारी असतील या ठिकाणी तैनात आहेत आणि या ठिकाणी आता सद्यस्थितीमध्ये जी या ठिकाणी मोबाईल टॉर्चच्या माध्यमातून काम सुरू होतं त्याच्यात फोकस लावण्यात काम आहेत या ठिकाणी सुरळीत व्हावीत। या ठिकाणी आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याने त्या नागरिकांना पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र हालत झाल्याचे सुद्धा चित्र हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।